सेट झालाय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली मॅच आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. आयोजन समिती सांगते की तर मॅचेस लवकर सुरू झाले ते व्यवस्थित 5-5 षटकांचे मॅचेस खेळवले असते, परंतु लेट मॅचेस सुरू झालेत. इथून जर प्रत्येकांचा खेळाडूंचा सपोर्ट जर राहिला तर प्रत्येक मॅच आपण 4-4 ओव्हरच्या आजच्या वेळापत्रकानुसार 9 मॅचेस कंप्लीट करणार आहोत. पुन्हा एकदा महत्वाची सूचना राहील. आयोजन समिती आमच्यापर्यंत वारंवार माहिती पोहोचवत असताना 20 मिनिटाच्या आतमध्ये पंच आपण देखील लक्ष ठेवायचं. एक डाव कंप्लीट होणं तितकीच महत्वाची गोष्ट आहे. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जितेंद्रजी पाटील ओम साई ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून 2 दिवस लागणारी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचा देखील विशेषतः आभार. आरोहित स्वप्नील मुकादम, केविन स्वप्नील मुकादम यांच्या माध्यमातून मॅचची आकर्षित करणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील विशेष आभार. 15 मिनिटाच्या आतमध्ये जर 3 षटकं नाही संपली तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा स्वरूपात चौथ्या षटकामध्ये घ्यावा लागेल. याची देखील सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली गेली. ऑल सेट, मातला करूया सुरुवात. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल जेबी तयार. स्ट्राइक एंड वरती धरम होईल. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा आणि अगदी चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. काय सुरुवात झाली या स्पर्धेची. चौकाराने 4 धावा. वाटते की आपल्या स्पर्धेची सुरुवात चौकाराने षटकारानेच व्हावी आणि या साने गुरुजी चषकाची सुरुवातच चौकाराने झाले. पुढे करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल प्लेड ऑन. फलंदाज बाद. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. विकेटचं बदल. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि इथे परतावं लागेल. धरम होईल. बॅक टू दी पवेलियन. गॉन. पहिल्या बॉलवरती चौकार केल्यानंतर कुठेतरी संयम मैदानाच्या आतमध्ये बाळगणं तितकीच महत्वाची गोष्ट होती, परंतु तिथे संयम बाळगता आले नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागलाय. अर्थातच रॉकस्टार बॉईज चंद्रपूर टीमला आणि धरम भोईर एक महत्वपूर्ण फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने जात असताना दिसतो. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या फटकावरती 4 असताना जेबी अर्थातच जयेश बुरकुंडे एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याने कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळले आणि त्याच्याकडे तो अनुभव हा नेहमीच आपण पाहिला. आता नवीन फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेट नंबर 3 वरती 1 डाऊन साठी अर्थातच यश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिलाच बॉल खेळत असताना अगदी बदल आली त्याचा वापर नाहीये. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे कित्येक वर्षांचा, दुसऱ्या बाजूला यंगस्टर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश यांना आपण पाहत आहोत. सलगचा दुसरा बॉल डॉट आला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जेबीने खूप चांगलं कमबॅक या मॅच मध्ये केले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या फटकावरती 4. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न. बदल आली त्याचा वापर होतच नाहीये. फुटवर्कचा अभाव दिसलाय मॅच मध्ये आणि त्याच कारणाचं बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल चौकार, त्यानंतर विकेट आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. चांगले कटआउटच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नगरसेवक साहेब असतील, या परिसरातील उद्योजक असतील, काही कार्यकर्ते, त्यांचा देखील आपण कटआउट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, परंतु भरपूर बाहेर ठेवला गेलाय. कारण की फलंदाजांना रीड करत असताना मैदानाच्या आतमध्ये जेबीच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फटकावरती 5च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल
जाऊन पोहोचतो एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. 4 चेंडू षटक क्रमांक पहिल्यातील फेकून झालेत. हा टायमर सेट आहे. जसा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाला तबला तो टायमर सेट करण्यात आला. इथे खूप चांगला बॉल पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्ट्रिकला भेदणारी गोलंदाजी सुरू आहे आणि आतापर्यंत जेबीच्या नावाचा बोलबाला या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखून ठेवण्याचं काम जेबीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. प्रमुख असं राहिले पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे हवेत खेळला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल डाऊन दी बॉल डीपला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद रॉकस्टार बॉय चंद्रपडा या टीमची धावसंख्या फटकावरती 5 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. संतांनी सावध सुरुवात, विकेटची पडझड झाले, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर एखादा मोठा फटका खेळून या मॅच मध्ये पुन्हा एकदा रॉकस्टार बॉय चंद्रपडा टीमला कमबॅक करावं लागेल. चला दोन्ही टीम्स या पुढच्या मॅचचे चिंबोरा बॉयज आणि त्यांच्या विपक्षात ऍक्शन स्पोर्ट्स या दोन्ही टीमने लगेचच कॅप्टनने टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. जसा पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट होईल लगेचच आपण टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 ची परिस्थिती रॉकस्टार बॉय चंद्रपडा या टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेलकम कल्पेश, आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत. निमित्ताने देखील चांगले क्रिकेट सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या टीमच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जेबीच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि जेबीने त्यानंतर काय कमबॅक केले. अफलातून पहिला बॉल चौकार, त्यानंतर विकेट डॉट 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 आणि शेवटच्याही बॉलवरती अगदी विकेट आली. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय माडकर या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आणखीन एक मातबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज बॉलर म्हणून नेहमीच त्याची टीम मध्ये भूमिका पाहिले उत्कृष्ट दर्जाचे. आता बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरवले गेले. कशा पद्धतीने बॅट मधून धावा येतील हे पाहणं महत्वाचं राहील. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज रवी आपण बघतायत. वेगवान ते सरळ नेहमीच गोलंदाजी रवीच्या माध्यमातून पाहिले या टीमच्या माध्यमातून खेळत असताना. हे शैलू आले षटक क्रमांक 2 मध्ये. येस, मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती कॅच पकडली गेली. ओव्हर कंप्लीट झाले म्हणजे मला वाटते चेतन स्ट्राईक एंड वरती येतील, कारण की चेतन नॉन स्ट्राईक एंड वरती होते शेवटच्या बॉलवरती. आता मात्र चेतनला मिळेल स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. शैलू आले षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकात खूप चांगलं कार्य मित्रमंडळीने ऍज अ बॉलर म्हणून निभावलं, ते म्हणजेच जेबीने. जबरदस्त कामगिरी जेबीची राहिली. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेलेत. 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केले. तर षटक क्रमांक झाली 2 ला सुरुवात. इंडियन चॅम्पियन्स नुकताच झाली स्पर्धा लोकनेते आमदार चषक आणि त्यामध्ये जर पाहिलं तर खूप चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या टीमने पटकावलं गेलं. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट याच मॅच मधून याच मैदानावरती पाहायला मिळालं. फटका हवेत खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. काय झेल पकडलाय जबरदस्त. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा धक्का. धावसंख्या 5 असताना बॅटिंग करण्या टीमला थँक्यू डिझे. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित सानेगुरुजी चषक 2026 आपण बघतायत. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आता मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सिक्सर किंग चंद्रपड्याचा भाऊ बोल नेहमीच
ज्या खेळाडूची प्रसिद्धी राहिली अर्थात जुगल पाटील याला मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी उतरले गेले. इनॅट नंबर 5 वरती ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्या धाफडकावरती स्थिरावले 5च्या घरामध्ये. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने मिळवली गेली. ऑन साइडला टर्न केला, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खेचून मारला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. फेकी चांगली झालं, बाकअप मिळेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचली जाते. खर तर एनएम चॅम्पियन्स नवदूत खेळाडू टीम मध्ये पाहायला मिळतात आणि नव्यानेच निशान मात्र यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जसं जर पाहिले गेले तर जुचंद गावाची मानाची आवडती स्पर्धा अर्थातच होळी चषक आपण बघितलं, ब्रिजर बॉयची स्पर्धा आणि त्या ब्रिजर बॉयच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला अर्थातच टीम रॉकस्टार बॉयजचा. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की बाबा आपण देखील एनसीए मध्ये एक टीम टाकूयात आणि हेच खेळाडू त्या टीम मध्ये खेळतील. खरं तर जुगल असतील, अक्षय माडकर देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. आता त्यांच्यावरती अपेक्षा मॅचची संपूर्णपणे. फुलेंचा बॉल बीट झाले चालले सर, विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं बॅटिंग करण्या टीम वरती दबाव, प्रेशर, दडपण मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जाईल. धावसंख्या स्थिरावले ती म्हणजे 6 आकड्यावरती. धावसंख्या मैदानावरती 4 षटकामध्ये तुम्हाला 45-40 धाव बनवायच्याच आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल, पंचाचा इशारा डेड बॉलचा आलाय. जुचंद्रचं क्रिकेट मित्र म्हणे आता सुरुवात झाली. मॅचच्या एंडिंग पर्यंत या परिसरामध्ये नेहमीच अंडरम ओरम अशा सातत्याने क्रीडा स्पर्धा आपण पाहत असतो. या पुढचा बॉल पुन्हा एकदा शैलू सेकंड वरती अक्षय माडकर. इथे फटका चांगला शॉर्ट बॉलचा केलाय वापर. ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून जाईल. 6 धाब्यांसाठी एक उत्तुंग भव्य दिव्य षटकार फलंदाज अक्षय माडकरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. षटकार आला आणि ज्या फटक्याची नितांत गरज होती बॅटिंग करण्या टीमला आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये अक्षय माडकरच्या बॅट मधून आला. खरं तर पहिला चौकार या स्पर्धेतील धरम भोईरच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाची नोंद झाली अगदी अक्षय माडकरच्या नावावरती. फुल टच ऑन साइडला टर्न केला. आता डीप विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचले जातील. चांगली फिल्डिंग केली जाईल. एकच धाव या बरोबर प्राप्त केली जाईल. फेकी होईल आणि तत्पूर्वी एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 13 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये विशालजी भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 11 बॉलचा कंप्लीट झाला खेळ आणि 11 बॉल मध्ये 3 गडी बाद. धावसंख्या धाव फटकावरती 13 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. चला भरपूर वेळ खर्च होतोय. 3 षटके जशी कंप्लीट होतील आम्ही तुमच्यापर्यंत वेळ पोहोचवणार आहोत. आतापर्यंत 9 मिनिटं अॅक्युरेट झालेत. ही मॅच सुरू होऊन ऑन साइडला पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह पाहायला पडतोय. क्षेत्ररक्षक वेगाने काऊ कॉर्नरच्या आतापर्यंत बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर चांगली फिल्डिंग केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आले. अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना रॉकस्टार बॉयज चंद्रपूर टीमला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. घेऊन एक छोटासा डीजे ब्रेक. प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र जुचंद्र परिसरामध्ये चालू असलेली एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2026. वेलकम सनी भोईर, आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत.
या 5 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 19 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत। या पुढचा बॉल फ्री हिट आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला जुगल पाटील स्ट्राईक एंडवरती असेल ना फ्री हिटच्या बॉलवरती त्या बॉलवरती मोठ्या धावा अपेक्षित असतील। रॉकस्टार बॉयज चंद्रपूर टीमच्या माध्यमातून जुगल पाटील नेहमीच मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो। हवेच्या विरुद्ध अगदी षटकार मारण्याची किमया या फलंदाजामध्ये आहे, परंतु दयाशंकर कम्पॅक्ट करणं देखील तितकीच महत्वाची गोष्ट। फ्रीटचा बॉल फुलटोस एवढा बॉल मागे निघून जाईल। तत्पूर्वी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल। धावचीच्या माध्यमातून लागला हा चौथा धक्का बॅटिंग टीमला। अक्षय माडकर बॅक टू द पवेलियन गो। बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये अगदी लागला गेला। ज्याप्रमाणे जर पाहिजे तर विकेटची पडझड सुरू आहे, परंतु धावा देखील बनतायत। अगदी 9च्या स्वरूपात त्या 5 धावा फार महत्वाच्या बेनिफिट देऊन जातील। या मॅच मध्ये धावा फटकावरती लागल्या गेल्यात 19 धावा एक बॉलच्या समाप्तीनंतर। पहिल्या मॅच मध्ये अगदी जर पाहिजे तर चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही टीमच्या माध्यमातून। या पुढचा बॉल समोरून फिरवला, चांगला बॉल, चांगल्या कटरचा मैदानाच्या आतमध्ये वापर केलाय। टप्पा थोडा दूर ठेवला जुगलच्या बॅटमधून आणि त्यानंतर बॅटचा स्विंग अगदी थोडासा खालून राहिला, बॉलचा टप्पा वरून राहिला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉलची सांगता केली जाते। खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथे डॉट बॉल आलाय। पुन्हा एकदा फुलेलेंचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना लोवर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलंय। क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना जुगल पाटीलचा वार बॉल सीमारेषे पार 4 धावांसाठी चौकार। थँक्यू डिझर वेलकम बॅक। पहिल्या 2 षटकात धावा नव्हत्या, परंतु तिसरं षटक जसं सुरू झालं अगदी धावींचा आलं का वेगाने वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आता चौकार आलाय, चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल 23 धावा फटकावरती लागल्या गेल्या। षटक क्रमांक आपण जर पाहिले तर तिसरं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। हा फुल टॉस आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय आणि विथ गॅप मध्ये बॉल खेळलाय। बिटवीन द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल सीमारेच्या पलीकडे आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज जुगल पाटीलच्या बॅटमधून। फटक्यांची खरं तर गरज होती नितांत बॅटिंग करण्याच्या टीमला। आता ते फटके मैदानाच्या आतमध्ये बाहुबली जुगल पाटीलच्या बॅटमधून येत असताना दिसत आहेत। या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 27। या पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलंय, बॅक टू बॅक आता सलगचा तिसरा चौकार तिकडी कंप्लीट केले चौकारांची फलंदाज जुगल पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक 4।
वरती लागल्या गेल्यात 31 धावा. इथे पुन्हा एकदा फटका समोर खेळलाय, लॉफ केल्या बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जुगल पाटीलचा आणखीन एक तडाखा, चौकार 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 आणि त्यानंतरचा आलेला एक मोठा धमाका हा षटकार. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात 37 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा. या ठिकाणी मोहनदादा पाटील यांचं शुभागमन होतंय. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2026 मध्ये जुचंद्रचे शाखा प्रमुख, समाजसेवक, उद्योजक, सर्वांचे लाडके, द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील बाईंचं या ठिकाणी शुभागमन होते आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. 8 ते 12 एप्रिलला पाहायला विसरू नका द ग्रेट मराठाची स्पर्धा, श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2 लाखाची नाईटची स्पर्धा. आणि इथे मोहनदादा पाटील यांचं आगमन होत असताना वेलकम 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 केदारनाथजी, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील यांचं होते शुभ आगमन, त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना अर्थातच रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा टीमची टोटल फटकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. मोहनदादा पाटील यांना मुख्य व्यासपीठावरती आपण बघत आहोत. या परिसराचे एक दमदार उद्योजक, समाजसेवक आणि जुचंद्रचे विद्यमान शाखा प्रमुख म्हणून नेहमीच आमची ओळख राहिली. ऑप्टिक्सच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आला. हा एनएम चॅम्पियन्सच्या टीमकडे नेहमीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु दयाशंकर कुठेतरी थोड्याशा धावा त्याच्या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या. अगदी चौकार षटकार अधिक धावा खर्च करण्यात आल्यात. पुन्हा एकदा ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल आणि इथे जेपीने केली आहे चुकी. बॉल जाईल आता निशान म्हात्रेला सहित बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी हा दर्जेदार चौकार. थँक्यू डिझेपा. पहिल्या 2 षटकात कुठेतरी धावा नव्हत्या, परंतु त्यानंतरच्या षटकात वेगाने धावा बनतायत, एक महत्वाची गोष्ट राहिली. रवी तयार. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉलची खून या ठिकाणी केली जाईल. खरं तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एकही चेंडू फेकून झालेला नाहीये, परंतु 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रवी या गोलंदाजाने. धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 44 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 44. मैदानाच्या आतमध्ये थोडस दडपण, प्रेशर मित्र मंडळींना बॉलिंग करण्या टीमच्या माध्यमातून रवी यांच्यावरती जाणवलं जातं. या पुढचा बॉल चांगला स्विंग झालाय आणि खरं तर रवीची ही खासियत राहिली, वेगाने गोलंदाजी करणं जाणतो आणि त्यानंतर चांगल्या कटरचा मैदानाच्या आतमध्ये तो वापर करतो. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. आता कमबॅक केलं रवीने या षटकामध्ये. खरं तर रवीला ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो त्या त्या वेळेला गोलंदाजी नेहमीच त्याने चांगल्या दर्जाची केली, परंतु सुरुवात कुठेतरी व्हाईटच्या स्वरूपाने केली आणि त्यानंतर व्हाईट प्लस पुन्हा एकदा चौकाराला, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता इथे मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आता फेकून झालाय रवीच्या षटकातील. अजून देखील या स्लॉग ओव्हरच्या षटकामधील 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. इथे फटका चांगला ऑन साइडला बॉल निघून चाललाय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आता वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. स्ट्राईक आता जुगल पाटीलच्या हातामध्ये ठेवणं तितकी महत्वाची राहील. 1 धावेच्या माध्यमातून जी टीमची टोटल व्हायला हवी होती या मैदानावरती त्या धावा आता बनल्या गेल्यात. असं वाटलं की तसे 4 षटकाचा खेळ कंप्लीट होईल, 40च्या आतमध्ये रोखलं जाईल, परंतु त्यानंतरचं षटक क्रमांक 3 त्याच्यामध्ये धावा थोड्या खर्च झालेल्या आहेत. आणि याही षटकात आतापर्यंत खर्चिक धावसंख्या राहिले. धावसंख्या फटकावरती 45 धावा, 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. पुढचा बॉल फटका इथे चांगला आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला, पुल केले बॉलला
मैदानाच्या बाहेर गुल केलंय जुगल पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक डावातील धुवाधार फटका षटकार. वेलकम बॅक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे चिंबोरा बॉईज आणि ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे कुणाल पाटील एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला टीम ॲक्शन स्पोर्टचे कॅप्टन देखील आमच्या सहित लगेच जॉईन होतील. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतील. एक कळकळीची विनंती, जसा पहिला डाव कंप्लीट होईल त्यानंतर लगेच आपण टॉसची प्रक्रिया ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. 50+ धावा झाल्यात, 51 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जुगल पाटील आणखीन एक फटका चालला, बॉल सीमारेच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना बॉल निघून जाईल काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रॉकस्टार बॉईज चंद्रपूर टीमला मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. आणि खरं तर रवीने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्यात. जुगल पाटील 11 बॉलमध्ये वैयक्तिक जबरदस्त कामगिरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अगदी धुवाधार बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 11 बॉलमध्ये अगदी 34 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. रवी थोडंसं प्रेशर या गोलंदाजावरती जाणवलं जातं, कारण की धावा या ज्या वेळेला षटकामध्ये बघतात आणि स्लॉगवरचे षटक थोडंसं मागच ठरलं जातं, परंतु इथे कमबॅक त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. जुगल पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये. याही वेळेला समोर टाकलाय, समोर उडवलाय, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर करत असताना जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली आज जुचन मध्ये जबरदस्त बॅटिंग करतो. आणखीन एक षटकार. षटकामध्ये इथे पार पाडावं लागेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चिंबोरा बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या दोन टीमच्या माध्यमातून या पुढचा मॅचचा टॉस केला जाईल. चला बॅटिंग करा टीम. पुन्हा एकदा आयोजन समितीच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते. मुख्य जो व्यासपीठ आहे अगदी त्याच्या राईट साईडला आपल्याला खेळाडू कक्ष उपलब्ध करून आला आणि त्याच कारणास्तव
त्या खेळाडू कक्षामधूनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मी विनंती करेन मोहनदादा पाटील. चला मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस या पुढचा मॅचचा. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण बघतोय ऍक्शन स्पोर्ट जुचरण आणि त्याच्या उपक्षामध्ये जर पाहिजे गेले तर चिंबोरा बॉयज, एका बाजूला साने गुरुजी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला साने गुरुजी चषक किंवा स्पोर्ट्स असा कॉल करायचा आहे. स्पोर्ट्स असा कॉल आणि चषकाला टॉस जिंकलाय ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या टीमने. त्यांचा निर्णय पेंडिंग राहील. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल. टॉस नुकताच झाला मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि तेजस टीमचे कॅप्टन होते ऍक्शन स्पोर्ट जुचंद्रचे. त्यांचा निर्णय पेंडिंग राहील. चला पुन्हा एकदा आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही सूचना करतोय, बॅटर तुम्ही इथूनच पाठवायचे आहेत. जो आपला मुख्य VIP डायल्स पाहायला मिळतोय त्याच्या अगदी राईट साईडला जो आपला खेळाडू कक्ष आहे तिथूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, अन्यथाच पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 3 ओव्हरची पॅनल्टी असेल. प्लीज या आयोजकांची 3 ओव्हरची या ठिकाणी यस लक्षात ठेवा 3 धावींची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येईल. प्लीज पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की NM चॅम्पियन्स या टीमला की आपण लगेचच या ठिकाणी संपूर्ण खेळाडू पाठवायचे आहेत. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अक्षयजी साडम त्या ठिकाणी सज्ज असतील. सर्वांचं हार्दिक स्वागत. साने गुरुजी जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक आपण पाहतोय. बॅटिंग वाली टीम तुम्हाला अगोदरच आयोजकांनी सूचना केल्या. प्रत्येक टीमला या सूचना आहे की बॅटिंगला तुम्हाला खेळाडू कक्ष उभारलाय तिथूनच तुम्हाला बॅटिंगला उतरायचंय. जर एखादा संघ तिथून उतरला नाही तर त्या संघाला पॅनल्टी आहे. म्हणून जे नियम आहे त्याचं पालन करा प्लीज. निशान मात्रे या सर्व. थँक्यू. भव्य स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साने गुरुजी चषक आपण पाहतोय. दरवर्षीचं आयोजन नियोजन आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट नुसार साने गुरुजी चषक आपण पाहिले. 1 लाखाची देखील ही स्पर्धा पाहिली आणि यंदा NC अंतर्गत ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय नागेश काका मैदान या जुचंद्र नगरीमध्ये दत्ताळीचं हे मैदान आणि या मैदानावरती टेनिस क्रिकेटचा घमासान रगरगत्या उन्हामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व संघांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. चंद्रपड्याचा बाहुबली नावाप्रमाणे काम केलंय. 46 धावा नॉट आउट राहिला आणि एक वेल फिनिश आपल्या टीमला देऊन गेलाय. या पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा नाबाद तो राहिलाय. परंतु समोर आहे NM चॅम्पियन. त्या टीम मध्ये बॅटरची भरीव आहे आणि मोठमोठे बॅटर या संघामध्ये आहे. मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ आहे. चला थोडं फास्ट आहे बाहेर. फास्ट आहे प्लीज. थँक्यू सहकार्य केल्याबद्दल. आणि येणाऱ्या पुढचे जे संघ आहेत ना त्यांना देखील सूचना आहेत की खेळाडू कक्ष आहे तुम्हाला पेव्हिलियन बॉक्स मध्ये तिथूनच तुम्ही बॅटिंगला उतरायचं. इतर ठिकाणाहून कोणताही संघ उतरला तर त्या टीमला पेनल्टी आहे. मोहनदादा पाटील यांना आपण बघतोय व्यासपीठावर. जुचंद्रचे शाखा प्रमुख, द ग्रेट मराठा संस्थापक आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. केदारनाथ पाटील यांना देखील पाहतोय. भाईंना 2 भाई स्टेजवर आपण पाहतोय त्या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. अक्षय माडकर पहिला बॉल. अक्षय माडकेरच्या पहिल्याच बॉल वरती पहिला बॉल, पहिला वार, पहिला दर्जेदार धमाकेदार पहिला षटकार. निशान मात्रे या संघाचा खरा सूत्रधार आहे. कॅप्टन कूल आहे आणि
पहिल्याच बॉल वरती आम्ही आव्हान स्वीकारतोय असं दर्शविलंय. 6 धावेने अकाउंट ओपन केलंय. म्हणजे बाउंड्रीच्या आधारावरतीच दोन्ही संघांनी अकाउंट ओपन केले. हुकचा पटका खेळायचा, फिल्डर येतोय आणि कॅच जगलिंग करत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये हा कॅच कॅरी केलाय. पहिला विकेट निशांत म्हात्रे. बॅक टू द पेव्हिलियन. पाहतो स्ट्राईक एंडला टीमची धावसंख्या 3 बॉल 7 धावा. एनसीए मध्ये नवीन संघ रॉकस्टार संघाला पाहतोय, परंतु धुमाकूळ घातला यंदाच्या हंगामामध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय पहिलं वर्ष खेळत असताना. स्लोवर 1 बॉल होता पाहिला तर इथे लेग बाईच्या माध्यमातून एक धाव असेल. विकेट मिसिंग बॉल होता. इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड डी ऑफ स्टंप आणि तिथे मात्र लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. 4 बॉल 8 धावा. मोठं टार्गेट आहे म्हणून मोठे फटके खेळावे लागतील. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. ऍक्शन टीम आपला निर्णय आपल्यापर्यंत कळवायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय ऍक्शन टीमने. अक्रॉस द लाईन गेला. आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुल करत असताना येतोय षटकार. धावा झाल्यात 14. बॉल झाल्यात 5. अक्षय माडकर सध्या लूज डिलिव्हरी होती आणि इथे मात्र आमंत्रण दिलं होतं बॅटरला. बॅक ऑफ दी लेंथ बॉल टाकला तर या मैदानावरती थारा नाहीये. यॉर्कर लेंथ, वाईड यॉर्कर लेंथ अशा प्रकारचे चेंडू नेहमी या ग्राउंड वरती सफल राहिले. बॅटर चांगला कमबॅक करतोय. शैलूच्या बॅट मधून षटकार आला. ही लेंथ अप्रतिम आहे. बॅटची टॉप एज घेत पाठीमागे चेतन आहे तिथे बॉल गेलाय आणि 1 रन कंप्लीट होते. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये आल्यात 15 धावा 1 विकेट. एनएम चॅम्पियन धावांचा पाठलाग करत असताना टोटल 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 ओव्हर 15 धावा. घेऊ एक डीजे ब्रेक. अठरा चेंडू 53 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय संतोष. या टीमला नेहमी पाठिंबा देणारा संतोष भांडवलकर आहे. मनोज पाटील, अमित नाईक आणि मनोज डोंगरी हे सर्व मॅचचा आनंद घेतात. सपोर्टर आहेत रॉकस्टार संघाचे. 18 बॉल 53 ची गरज. संतोष नौका गोलंदाज आहे आणि बॉलिंग मार्क वरती तो आलाय. बघूया संतोष कशा प्रकारची गोलंदाजी करेल इन ऍक्शन मध्ये रॉकस्टार टीम मधून, त्याला आपण पाहतोय. पुलर लेन लेफ्ट आर्मर. यावेळी मात्र जबरदस्त बॉल लॉंग ऑफला वाऱ्याशी बोलत बोलत सरळ
स्ट्रेट सिक्सर. थँक्यू. या स्पर्धेकरता जुचंद्रचे शाखा प्रमुख, द ग्रेट मराठा संस्थापक, सर्वांचे लाडके, दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या बाईन करता. आपल्या गावातील नेहमी स्पर्धा ज्या ज्या होतात त्यांना पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व आणि नेहमीच चांगलं कार्य ज्यांचं राहिलंय, ज्यांच्या नावाची चर्चा त्यांच्या मागून ही केली जाते, असे मोहनदादा पाटील. 15,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेकरता. खूप खूप धन्यवाद भाई, आपलं मनापासून आभारी. 21 धावा, एक बॉल. पुढचा बॉल देखील स्लॉट मध्ये डिपॉझिट केलंय, पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. दोन बॉल दोन वार. संतोष वरती केले आक्रमण. षटकार आणि षटकार. शैलूच्या बॅट मधून 5 बॉल मध्ये 20 येत आहेत. टोटल 27 झालेत. म्हणून या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. 68 धावा आहेत. आणि इथे NM चॅम्पियन रनर अप राहिला होता मागील स्पर्धा पतू पॅकरची, आणि म्हणूनच कॉन्फिडन्स आहे या संघाकडे. चांगली बॅटिंग, कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. पायावरचा बॉल, ही लेन चांगली आहे. आडव्या बॅटने केले. फिल्डर येतोय, जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डर कडून. आउटफील्ड थोडी फास्ट आहे आणि त्याचं कारण आहे इथे 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 29 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना शैलू चांगल्या मूड मध्ये, चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये सध्या बॅटिंग करत असताना संतोष कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा एक लूज डिलिव्हरी. आ बैल मुझे मार. चेंडू गेले सीमा पार. आणखीन एक येतोय साने गुरुजी चषक षटकार. चार बॉल 35 धावा. 4 बॉल मध्ये 20 आले. 14 बॉल 33. मॅच बनवलाय पूर्णपणे शैलूने. जबरदस्त बॅटिंग. निशान मात्रेने सुरुवात केली षटकारनिशी, आणि इथे षटकारवर षटकार. 7 बॉल मध्ये 28 वरती खेळतोय. गोलंदाजाची ऍक्शन चांगली आहे, परंतु लेंथ लाईन मध्ये कंट्रोल ठेवावा लागेल. कुठे कमजोरी आहे ओळखावा लागेल, आणि इथे मात्र कमबॅक करायचं आहे. 3 षटकार या 4 बॉल मध्ये आल्यात. शैलू करता पुढचा बॉल. आता मात्र चांगला बॉल होता, लेट अपील केली आणि तिथपर्यंत एक धाव येते लेग बाईटच्या माध्यमातून. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 36 या आकड्यावरती येते. 13 बॉल 32 ची गरज. नेक्स्ट मॅच ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट चिमारो बॉईज कुणाल पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये. तर ऍक्शन संघ आपण पाहणार आहोत. तेजस पाटील, कर्णधार पिंटू यांच्या नेतृत्वाखाली ऍक्शन संघ खेळताना 13 बॉल 32 ची गरज. आणि चिंबारो बॉईजला देखील या सूचना असतील. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा अपील केले. इम्पॅक्ट, हाईट या सर्व गोष्टीचं निरीक्षण करून आणखीन एक लेग बाईटचे धाव येते. येणारे बॉल आता टोटल 12 मध्ये पाहिजेत. 31 धावा, 12 चेंडू, 31 ची गरज. 2 ओव्हर 37, 1 विकेट. बारा बॉल 31 ची गरज.
JTC लाईव्ह वरती आपण थेट प्रक्षेपण पाहतो या स्पर्धेचं. मला वाटतं अर्धी टीम नाशिकला गेले आणि अर्धी या स्पर्धेकरता इथे आहे आणि थोडा इंटरनेट इश्यू आहे. त्याबद्दल जे यूट्यूबला स्पर्धा पाहतायत त्या प्रेक्षकांचं क्षमस्व. थोड्याच वेळात तो सोल्युशन निघेल. 15 ते 20 मिनिटात टेक्निकल इश्यू आहे म्हणून इंटरनेट थोडं स्लो आहे. HM साऊंड सिस्टम अप्रतिम क्लिअर व्हॉइस आणि HM साऊंड आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नयन म्हात्रे आणि JTC मृणाल म्हात्रे. महेंद्र भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती. जुना जाणता अनुभवी. फ्लाइट बॉल टाकणं हा त्याचा स्वाभाविक गुण आणि लेग कटर बॉल अप्रतिम रित्या तो हाताळतोय. सध्याच्या घडीला 1 रन आलाय. कमबॅक करणारा गोलंदाज आहे. अनेक वर्ष पाहिलेत महेंद्रने टेनिस क्रिकेटमध्ये आणि अनेक वर्ष खेळल्यानंतर रॉकस्टार संघामध्ये सध्या त्याची वर्णी आहे. येणारे बॉल 11 मध्ये 30. आज खरी कसोटी आहे महेंद्रची देखील. टीमला कमबॅक करून द्यायचं आहे तर चांगले बॉल टाकावे लागतील. डॉट बॉल विकेट आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे मॅच जिंकवण्याची महेंद्रमध्ये. सध्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेबद्दल बदल केला जातोय सातत्याने. कारण की स्ट्राईक एंडला शैलू आहे. 8 बॉल 28 त्याने केल्यात. 11 मध्ये 30 पाहिजे आहेत. मॅच त्या स्थितीमध्ये आलाय आणि रोमांचक स्थितीमध्ये हा मॅच पाहतोय. पुढचा बॉल फ्लाइट दिले. वेट अँड वॉच केलं आणि पाठवून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. आणखीन एक धूम धडाका शैलूच्या बॅट मधून षटकार. थोडासा ओळखला गेला या बॉलला. फ्लाइट दिलेला बॉल आणि याच पद्धतीने खेळला जातोय. फ्लाइटेड बॉलला वेट अँड वॉच केलं. एक वेगळी रणनीती आखावी लागेल आता महेंद्रला. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिला मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच. 68चा पाठलाग करत असताना इथे षटकार आलाय. 44 धावा झाल्यात धावफलकावरती. 10 बॉल 24 ची गरज. इथे पाहिलं तर 1 बाउन्सने एका टप्प्याच्या साह्याने येतोय साने गुरुजी चषकातील दमदार दर्जेदार चौकार. म्हणजे 9 चेंडू आणि 20 ची गरज. या 3 बॉल मध्ये महेंद्रने जर कमी धावा दिल्या, शेवटला जर 12-14 धावा ठेवल्या तरी धरम भोईर सारखा गोलंदाज आहे. म्हणजे तिथे रॉकस्टार संघाकडे एक ऍडव्हान्टेज आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खडे खडे स्टँड अँड डिलेव्हर शैलूच्या बॅट मधून सध्या धुमाकूळ सिक्सर. चोपन्न धावा 50 क्रॉस झाले. 54 धावा धावफलकावरती. 8 बॉल 14 ची गरज. 11 बॉल 44 वरती खेळतोय शैलू. हाफ सेंचुरी करता त्याला एक षटकार हवाय. जुगलने 46 केलं परंतु शैलूने सेकंड इनिंग मध्ये 11 मध्ये 44 केल्यात. जबरदस्त बॅटिंग करत असताना आणखीन एक डान्सिंग डाऊन द ट्रॅक फिल्डर आहे. पाहत राहिला जबरदस्त एफर्ट्स परंतु एफर्ट्स थोडेसे तुकडे पडलेत. आणखीन एक चौकार. 7 बॉल पाहिजे आहेत 10 आणि 2 रन पाहिजेत शैलूला हाफ सेंचुरी करता. आणखीन एक शैलूने बॉलला गोल केले. दाखवायचे बॅट. शैलूने या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झलकावले. जोरदार टाळ्या त्याच्या करता. साने गुरुजी चषकामध्ये पहिली हाफ सेंचुरी. 13 बॉल 54 धावा 7 षटकार 2 चौकार 415चा स्ट्राईक रेट. जबरदस्त बॅटिंग.
27 आणि मागील ओव्हर 6 बॉल 4 ची गरज. निशान म्हात्रे कान मंत्र चांगल्या पद्धतीने दिसत. आता चेहऱ्यावरती थोडा स्माइल खुललाय. ज्या पद्धतीने 68 आल्या होत्या थोडासा दबाव जाणवला, परंतु क्रिकेट आहे, कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. खेळ खल्लास, मॅच फिनिश. 68 धावांचा पाठलाग. अगदी जर पाहिला 19 बॉल मध्ये टोटल 70 ठोकल्यात. कॉंग्रॅच्युलेशन एनएम चॅम्पियन. हार्ड लक रॉकस्टार टीम. इतक्या धावा देऊनही हा संघ पराभव होतोय, त्याचं कारण आहे शैलू. काय बॅटिंग केलंय शैलूने. नॉट आउट राहिला 13 बॉल 54. जसं जुगल पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली 13 बॉल 46, तसं मात्र 13 मध्ये 54 धावा केल्या, नॉट आउट राहिला. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झलकावलं. नाव शैलू आहे आणि त्याच्याकरता टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त बॅटिंग, मॅच फिनिशर, गेम चेंजर, मॅच विनर. शैलू ठरला या मॅचचा हिरो.